महाराष्ट्र सरकारने धनगर समाजाला हलक्यात घेऊ नये. जालना येथे दीपक बोराडे यांच्या सुरू असलेल्या उपोषण तत्काळ मागे घ्यावे. भारतीय संविधानाने दिलेल्या एसटीच्या अनुजमाती आरक्षणाची तत्काळ अंमलबजावणी करावी व इतर मागण्या संबंधी पूर्णा तहसील कार्यालयासमोर सकल धनगर समाजाच्या वतीने एक दिवसीय धरणे आंदोलन करण्यात आले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीच सत्तेत येण्यासाठी सन 2024 साली मला सत्ता द्या, मी तुम्हाला अनुजमाती एसटी प्रवर्गाची अंमलबजावणी करतो असे आश्वासन केले होते. पण देवेंद्र फडणवीस 3 वेळा मुख्यमंत्री झाले, शेकडो कॅबिनेट झाले, तरी अनुजमाती प्रवर्गाची अंमलबजावणी विषयी चर्चा होत नाही. दीपक बोराडे हे गेल्या 10-11 दिवसापासून जालना येथे उपोषण करत आहेत. हे सरकारला दिसत नाहीये का? या धोरणे आंदोलनाला अनेक मान्यवरांनी बोलताना सरकारला इशारा दिला की धनगर समाजाला हलक्यात घेऊ नका, अन्यथा मंत्री, आमदार, खासदार यांच्या घरासमोर ढोल घंटा वाजून घंटानाद करावा लागेल. यावेळी डॉक्टर रत्नाकर गुटे काका मित्रमंडळाचे तालुका अध्यक्ष सुभाषराव देसाई, महादजी देसाई यांनी आंदोलनास जाहीर पाठिंबा दिला. तर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी, अजित पवार गटाचे तालुका अध्यक्ष शहाजी देसाई, श्रीधर पारवे यांनी आपला पाठिंबा दर्शविला. तर पूर्णा वकील संघाने आपला पाठिंबा दर्शविला. ॲडव्होकेट GM डाकोरे यांनी या रास्त मागणीला समर्थन देत न्यायालयात येणाऱ्या केसेस फुकट लढण्याची तयारी दर्शविली. यावेळी लिंबाजी भोसले, सभापती बालाजी खैरे, संतोष बेटकर सह आदी मान्यवरांनी आंदोलनाला पाठिंबा देत सरकारला अंमलबजावणी करण्याची मागणी केली. तर तहसीलदार माधव बोतीकर, नायब तहसीलदार प्रशांत थारकर यांनी स्वतः येऊन निवेदन स्वीकारले. आपण जातीने सरकार दरबारी पाठपुरावा करू असे आश्वासित केले. यावेळी मोठ्या संख्येने धनगर समाजाने आपली उपस्थिती लावली. मारुती बखाल, विश्वनाथ होळकर, ॲडव्होकेट ज्योतिबा पिसाळ यांनी आंदोलनास आलेल्या समाजाला मार्गदर्शन करीत आभार मानले. ज्या समाजाला जी मागणी करायची आहे ती त्यांनी खुशाल केली पाहिजे. त्या सगळ्याच्या मान्य सरकारनं मागण्या मान्य केल्या पाहिजे, एवढा आमचा विषय. आणि जे कोणी मागतंय त्याला आमचा पाठिंबा आहे. एकमेकाची ह्याला देऊ नका, त्याला देऊ नका हे आमचं म्हणणं नाही. ज्याला जी मागणी करायची त्यांनी केली पाहिजे आणि ती मागणी मान्य करायचं शासनाचं काम आहे. त्यांनी जे निर्णय घ्यायचा तो घेतला पाहिजे. एवढीच आमची माग, आमचा पाठिंबाच आहे ना. आमचं कुठं ना आहे, बिलकुल आमचा पाठिंबा आहे. ज्या समाजानं जी मागणी केली ती त्यांनी शासनानं मान्य करायला हरकत नाही. ओके. धरणे आंदोलन दीपक भाऊ बोराडे यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन केले. प्रत्येक जिल्ह्यातल्या तहसील समोर आंदोलन करायचं होतं. आज आंदोलन झालं. दीपक भाऊंनी सांगितलं होतं की आंदोलन करा म्हणून एसटी तालुक्यातला कसा प्रतिसाद होता? प्रत्येक गावात, प्रत्येक घरातून माणसं आलते. तालुक्यातून न कोणाला कळवता प्रत्येकाने स्वखुशीनं इथं प्रत्येक तालुक्यातलं घराघरातलं माणूस आलं समाज. आणि उद्या 29 तारखेला आमदार साहेबाच्या घरासमोर जाऊन आम्ही आंदोलन करणार आहे, ढोल बजाव, आणि त्यांना एक पत्र देणार आहे किंवा विधानसभेमध्ये तुम्ही हे मुद्दा लावून धरा. आणि नंतर 1 तारखेला रास्ता चक्का जाम आंदोलन पूर्ण महाराष्ट्रभर होणार आहे दीपक भाऊ यांच्या नेतृत्वाखाली. काय मागणी असेल? आज पूर्णा तहसील कार्यालयासमोर सकल धनगर समाज पूर्णा यांच्या वतीने मोठे धरणे आंदोलन आयोजित केले होते. आमचे धनगर समाज नेते तथा आमचे मार्गदर्शक प्रेरणास्थान ज्यांच्या माध्यमातून आम्हाला हे आंदोलन पुढे चालवण्याची ऊर्जा भेटते असे दीपक भाऊ बोराडे यांनी ज्या प्रकारे आम्हाला सूचना केल्या त्यांना त्यांच्या सूचनांचं तंतोतंत पालन करून आज पूर्णा या ठिकाणी त्या प्रकारचं धरणे आंदोलन केलं. आणि या धरणे आंदोलनाच्या अनुषंगाने संपूर्ण पूर्णा तालुक्यातून या ठिकाणी सर्व समाज बांधव उपस्थित होते. आणि त्यांच्या माध्यमातून आम्ही सरकारला तसेच तहसील कार्यालय यांना आम्ही निवेदन दिलं की बुवा तुम्ही आमची जी कायदेशीर मागणी आहे ती मागणी तुम्ही पूर्ण करा. कोणता अभ्यास करायचा तुम्हाला, कोणत्या प्रकारे तुम्हाला समिती नेमायची, काय करायचं तुम्ही करा. पण जसं समाजाने अल्टिमेटम दिलं त्याच प्रकारे आम्हाला आरक्षण अंमलबजावणी पाहिजे ही गोष्ट आपण सरकारच्या ध्यानोमानी आणून दिली. त्याचबरोबर आज पूर्णा येथील वकील संघाने देखील आम्हाला पाठिंबा दिला, त्याबद्दल वकील संघाचे खूप खूप धन्यवाद. दुसरी महत्त्वाची गोष्ट या ठिकाणी मला मांडायची आपल्या माध्यमातून की बुवा पूर्ण 2 दिवसाखाली जो
जालना येथे मोर्चा झाला होता, त्या जालन्याच्या मोर्चामध्ये मीडियाचा फार कमी प्रमाणामध्ये वावर होता किंवा त्यांनी तेवढं प्रकाशयुतामध्ये ती गोष्ट आणली नाही. काय अडचणी आल्या ते आम्हाला माहिती नाही, पण पूर्णा येथील स्थानिक पत्रकारांनी हा जो मुद्दा उचलून धरला त्याबद्दल आम्ही सर्व पत्रकारांचे खूप खूप धन्यवाद आणि अभिनंदन करतो. त्याचबरोबर या ठिकाणी तहसीलदार साहेब स्वतः यांनी इथे येऊन आमचं निवेदन स्वीकारलं आणि आमच्या मागणीला ते 100% सहमत आहेत आणि कायदेशीर मागणी पूर्णपणे लावून धरण्याची त्यांना आम्ही विनंती केली आणि त्यांनी आम्हाला आश्वासन पण दिलं. आणि पुढच्या आंदोलनाची दिशा म्हणजे उद्या 29 तारखेला होऊ घातलेल्या तसा आम्हाला आदेश निघाले वरून किंवा प्रत्येक आमदाराच्या आणि खासदाराच्या प्रत्येक मंत्र्याच्या घरासमोर ढोल बजाव नगाडा बजाव आंदोलन आहे. त्या धर्तीवर 29 तारखेचा कार्यक्रम होणार आहे. त्याच्याचबरोबर 1 तारखेला जे सगळं पूर्ण आम्हाला महाराष्ट्र बंद करायचं जे आंदोलन आहे, चक्काजाम आंदोलन आहे, त्याला आम्ही 100% आम्ही या ठिकाणी ते करण्यासाठी आम्ही या ठिकाणी जमलो आहोत. इथं सर्व समाजाच्या समोर ही गोष्ट सर्वांनी मान्यता या गोष्टीला दिली आणि 100% सांगितल्याप्रमाणे आम्ही हे आंदोलन यशस्वी करू. आणि आता आरक्षण अंमलबजावणी झाल्याशिवाय माघारी फिरायचं नाही असा सगळ्या समाज बांधवांनी निश्चय केला. एकदा मी पुन्हा आपल्या समोर घोषणा देऊ इच्छितो. येळकोट येळकोट जय मल्हार, येळकोट येळकोट जय मल्हार. खूप धन्यवाद. झाली तुम्हाला सगळ्यांना विनंती करतो की अशा रीतीने आपण आमदार साहेबांच्या निवेदन देऊन आमदार साहेबांच्या दारात आपल्या धनगरांचा कसा ढोर असते त्यांच्या कानात आवाज घालू आणि ते पण आपल्याला विधानसभेत आपला आवाज उठीचा अशी मी विनंती करतो सर्वांना. आणि आमदार साहेब आपलं हे काम करतात मी खात्री देतो आणि आजचा कार्यक्रम धरणे संपला असं मी जाहीर करतो. धन्यवाद.